नमस्कार, आप देख रहे हैं समय 24 न्यूज चैनल। हमारे संवाददाता गोपाल पासवान के साथ आइए देखते हैं आज की ताजा खबर। नवी मुंबई के भाजपा जिला अध्यक्ष पद पर डॉक्टर राजेश पाटिल की नियुक्ति। नवी मुंबई के भाजपा जिला अध्यक्ष पद पर डॉक्टर राजेश पाटिल की नियुक्ति को लेकर नेरुल के राजेश पाटिल विद्यालय में पद ग्रहण समारोह का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में बेलापुर की भाजपा विधायक मंदा महात्रे, पूर्व भाजपा जिला अध्यक्ष रामचंद्र भारत और महापौर जेडी सुतार के साथ साथ बड़ी संख्या में भाजपा के पदाधिकारी और कार्यकर्ता शामिल हैं। इस मौके पर भाजपा की बेलापुर विधायक मंदा महात्रे में राजेश पाटिल की जमकर तारीफ की और कार्यक्रम में शामिल हुए लोगों ने उन्हें फूलों का गुलदस्ता देकर उन्हें बधाई दी। आ गया फोटो, आ गया बराबर। माता की जय, भारत माता की जय, भारत माता की वंदे वंदे। प्रधान मोदी जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार संघटन पर्वचं महाराष्ट्रामध्ये जे संघटनाचे नेमणुक्या सुरू आहे त्या निवडणुकांमध्ये आज नवी मुंबई येथील निवडणूक पार पडली आहे आणि डॉक्टर राजेश पाटील एक मनमिळावू व्यक्तित्व, एक सुसंस्कृत चेहरा हा भारतीय जनता पक्षाने आज जिल्हा अध्यक्ष म्हणून जाहीर महानगरपालिका निवडणूक मुळात आदरणीय गणेशजी नाईक असतील, आदरणीय मंदाताई म्हात्रे असतील, रामचंद्र घरत असतील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचं बळकटीकरण हे खूप मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमध्ये झालेलं आहे। जनतेचा आशीर्वाद आणि कार्यकर्त्यांचा प्रतिसाद हे सगळं पाठबळ हे राजेशजी पाटील यांच्या मागे आहे। त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा निश्चित महापौर होणार। भारतीय जनता पक्षाचं हेच वैशिष्ट्य आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळणं। त्यामुळे संघर्षशील नेतृत्व राजेशजी पाटील जे सर्वांना सोबत घेऊन चालत आहे। भारतीय जनता पक्षाचा एक असा चेहरा की ज्यांनी सगळ्यांबरोबर जवळीक साधलेली आहे आणि नवी मुंबईच्या जनतेला एक कणखर नेतृत्व देण्याचं काम हे राजेशजी पाटील यांच्या स्वरूपात महानगरपालिका निवडणूक भारतीय जनता पार्टीची एक रचना आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे। ही निवड त्या ठिकाणी झाल्यानंतर मला आता या ठिकाणी संघटनात्मक रचना ही पहिल्यांदा त्या ठिकाणी करणं आमची गरजेचे आहे आणि ती ह्या 15 ते 20 दिवसामध्ये करण्याचा माझा प्रयत्न असेल। मग ज्याच्यामध्ये जिल्ह्याची कमिटी असेल, तालुका मंडळ स्तरावरची कमिटी असेल, बूथ स्तरावरची कमिटी असेल, ह्या गोष्टी आम्हाला करणं अपेक्षित आहे। कारण ह्या गोष्टींचा आधार घेऊनच आम्हाला त्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकांना सामोरे जायचं आहे। निवडणुकांना सामोरे जाताना त्या ठिकाणी आपल्याला मतदारांचा अभ्यास लागतो, इथल्या समस्या त्या ठिकाणी आहेत, गावगावठाणांच्या समस्या आहेत, या ठिकाणी झोपडपट्टीवासियांच्या समस्या आहेत, या ठिकाणी शहरवासियांच्या अल्पोत्पन्न गट आणि इतर घटकांच्या देखील समस्या आहेत। या समस्या सोडवताना माझी आपले मंत्री महोदय सन्मान्य गणेशजी नाईक साहेब त्या ठिकाणी अग्रेसर आहेत, ते सोडवण्याचा प्रयत्न करतात। आपल्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे ह्या देखील वेळच्या वेळेवर त्या ठिकाणी शासन स्तरावर ह्या समस्यांबाबत त्या ठिकाणी निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात। आता जिल्हाध्यक्ष म्हणून माझी देखील जबाबदारी आहे, ज्या ज्या विभागामध्ये ज्या समस्या आज त्या ठिकाणी अजूनही काही प्रलंबित आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत। पण महापालिकेच्या निवडणुका कधी झाल्या तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी नव्या मुंबईमध्ये सक्षम आहे। कार्यकर्त्यांचं मोठं बळ असलेली पार्टी आहे। कार्यकर्त्यांच्या बरोबरच या ठिकाणी 2 आमचे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्याच्यामुळं महापालिकेची निवडणूक आम्हाला त्या ठिकाणी जड नाही। आम्ही 101% मोठ्या संख्येने आमचे नगरसेवक निवडून येतील, रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी असेल। मी तसा काही नवीन कार्यकर्ता नाही, मी देखील या ठिकाणी 10 वर्षापासून काम करतोय। माझ्याकडं सुरुवातीपासून महामंत्री पद हे भारतीय जनता पार्टी मधलं मोठं पद आहे अध्यक्ष पदानंतर। त्यातल्या त्यात महामंत्री संघटन जो असतो तो त्या ठिकाणी महत्वाचा असतो आणि ती जबाबदारी मी त्या ठिकाणी पार पाडलेली असल्यामुळं, उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडलेली असल्यामुळं मला या ठिकाणी
जी काय आपल्या पक्षीय लेवलवरची रचना आहे ती रचना करण्यासाठी आम्हाला काही अवघड नाहीये. त्याच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संच, कोणी नवीन असतील, जुने असतील, परंतु हा भेदभाव त्या ठिकाणी न करता या ठिकाणी कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीचा आहे, ज्याच्याकडे जे जे कौशल्य आहे त्याप्रमाणे त्यांना काम देऊन आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना सन्मानाचं पद त्या ठिकाणी देऊ. कुणाला नाराज व्हायचा प्रश्न येणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीची बांधणी देखील आम्ही करू. एक 10 वर्ष झालं. पहा, भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे. लक्षात ठेवा. भारतीय जनता पार्टी आपल्या महाराष्ट्रात देखील त्या ठिकाणी 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे. नव्या मुंबईमध्ये देखील या ठिकाणी 3.5 लाखाच्या वर सदस्य संख्या असलेली पार्टी आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी असा काही प्रश्न कधी आला नाही, परंतु आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करत राहू, मिळून काम करत राहू, सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी काम करू. कुठेही आम्हाला त्या ठिकाणी तशी काही अडचण निर्माण होईल असं मला वाटत नाही. थँक्यू.